प्राणी आणि वनस्पती यासाठी गरज आहे, पण आपण झाडे लावली पाहिजे, जपली पाहिजे. भविष्यात तुम्ही ही झाडं लावायची आणि त्याला जपायची आणि इतरांनाही सांगायचं आणि वर्षातून एकदा तरी हा उपक्रम राबवायचा, झाडं लावायचा. पाणी ते सेन्सर आहे, ते समजा पाणी टाकी फुल भरले काही आपल्याला बसवलेलं आहे ते तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे. आता ह्याच्या पुढचं तुम्ही प्रयोग करायचे त्याच्या पुढे काय होईल? ठीक आहे. पवनचक्की वीज निर्माण करते आणि पूर्वीच्या काळामध्ये दळण करण्यासाठी आणि पाणी खेचण्यासाठी सौर ऊर्जा शेतीसाठी शाश्वत आता चालू झाले पंचायतला स्वच्छ शहर आता गाड्या जोडली की पंचायतला सांग ना, हे कसं काय कशा पद्धतीने करणार? गाडी टाकणार नाही, गाडी नेऊन तिथं त्या ठिकाणी जो कचरा डेपो असतो तिथं ते टाकते, त्याचं रिसायकलिंग होतं, त्याचा कचरा तो असे बारीक बारीक त्याची पावडर तयार होते आणि मग ती परत पुढे इंडस्ट्रीला जाते, त्याच्यातून मग तुम्ही ते वस्तू तयार करतात त्याच्यामध्ये. आता फेकला जात नाही. तापमान वाढते, त्यामुळे केवळ तापमान हवामान बदलासारखे काही गंभीर परिणाम होतात. कचरा व्यवस्थापन म्हणजे कचऱ्याच्या संकलन प्रक्रिया योग्य आणि योग्य विल्हेवाट लावण्यामध्ये कचरा करणे यांचा समावेश सर पृथ्वी बघा, ती वर्किंग मॉडेल आहे. आणि काय बघा तिकडं सेन्सरवरती लागल्यानंतर
कोण असं जात असताना गाडी वगैरे पाठवली सेन्सर होते ना ते केलं त्यांच्या पायामध्ये फक्त अडथळे त्यांना असं करूया स्टेट नाही असं असं हां असं स्टिक आहे